नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मैद्याची पापडी बनवूया। ही पापडी तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता किंवा तुम्ही ह्या पापडीपासून पापडी चाट पण बनवू शकता। तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक स्टीलची पाटी घेतली आहे, त्यामध्ये 2 वाटी मैदा टाकूया। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर 300 ग्राम मैदा आहे। त्यामध्ये अर्धा चमच ओवा, चवीनुसार मीठ टाकूया आणि 4 चमच तेल। आता आपण हे मिक्स करूया। हातानेच पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पापडी अगदी खुसखुशीत होते। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। आपण चपातीला कणिक मळतो तशीच मळून घ्यायची, जास्त घट्टसर नाही मळायची। इथे मी कणिक मळून घेतली आहे। या कणकीतला चपाती एवढाच उंडा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं। अगदी ही चपाती पातळ अशी लाटून घ्यायची, म्हणजे ह्या पापड्या अगदी क्रिस्पी होतात। इथे मी चपाती लाटून घेतली आहे आणि यावरती टोपणाने हलकसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एकसारख्या पापड्या बनतात। तुमच्याकडे छोटीशी वाटी असेल तर त्याने पण तुम्ही अशा पापड्या तयार करू शकता। आता आपण या पापड्या एका प्लेटमध्ये काढूया। उरलेल्या कणकीच्या पण अशाच पद्धतीने पापड्या तयार करून घ्यायच्या। इथे मी सगळ्या पापड्या दोन्ही प्लेटमध्ये काढून घेतले त्या। आता आपण या पापड्या तळूया। पापड्या तळायला खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि गॅस मीडियम ठेवूनच पापड्या तळून घ्यायच्या। आता आपण 1 मिनिट झाल्यावरती पापड्या पलटूया। ह्या अशा पापड्या बनवून ठेवले की महिनाभर टिकतात, तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। इथे दोन्ही बाजूनी पापड्या तळून घेतले त्या। आता आपण काढूया। अशाच पद्धतीने उरलेल्या पापड्या तळून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता 2 वाटी मैद्यामध्ये भरपूर साऱ्या पापड्या बनवून तयार झाले त्या। तुम्ही ह्या पापड्या हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा, अगदी महिनाभर टिकतात। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।